माझं नाव रमेश शंकरराव शिरगिरे, मौजे कार्ला बुजुर्गचा मी रहिवासी आहे। आज आम्ही इथं आमच्या हक्कासाठी शांततापूर्ण आंदोलन करत आहोत। आम्ही सरकारच्या विकासाच्या विरोधामध्ये नाहीत, पण जी पुनर्वसन जमीन आहे गावठाणासाठी जी राखीव ठेवलेली आहे त्या हक्कासाठी आम्ही लढत आहोत। आमचा 33 केवी उपकेंद्रासाठी विरोध नाही आहे, तर तो झाला पाहिजे, पण जी जागा त्याच्यासाठी आहे त्या जागेवर झाला पाहिजे। पण पुनर्वसन संपादित केलेल्या जागा म्हणजे जसं की आता त्याचं म्हणजे गावठाणासाठी केलेलं आहे ते गावठाणासाठीच झालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आणि या विषयावर आम्ही ग्रामसभेत पण चर्चा केलो होतो आणि वेळोवेळी आमचे निवेदनं जिल्हाधिकारी कार्यालय, SDM ऑफिस, तहसील ऑफिस इथं पण दिलं होतं। त्यानंतरही आमच्या कोणत्याही हरकती किंवा निवेदनं दुर्लक्ष करत आहेत। त्यामुळं हे प्रकरण आम्ही विचारात घेऊन इथं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण करत आहोत। आणि ह्याच्यामध्ये असं आहे की म्हणजे कोणत्याही ह्याच्या गोष्टीचा विचार न करता, कोणत्याही हरकती आमच्या म्हणजे विचार न करता जमीन घाईघाईने ताबा देण्याचा प्रयत्न करत आहे प्रशासन। ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे विरोध आहोत आणि आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की पुनर्वसनाची जमीन पुनर्वसनासाठीच वापरावी आणि जबरदस्ती ताबा रोखवावा आणि उपकेंद्रासाठी पर्यायी जागेचा विचार त्यांनी करावा, एवढंच। आणि आमचा लढा पूर्णपणे शांततापूर्ण राहील आणि लोकशाही मार्गाने सुरू राहील। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा शांततेने पुढे चालवत राहू। 3311 केवी या मागण्यासाठी आमचे उपस्थित काय आहे म्हणजे डिपो आम्हाला जवळ असल्यामुळे आम्हाला नको म्हणून सांगितले। ये ठिकाणा दुसरीकडे कुठे ठरलं तर बी आम्हाला हरकत नाही, पण आम्हाला धनगर गल्लीला घरं जवळ असल्यामुळे आम्हाला ढोरं वासरं लेकरंचं अपघात आहे। यामुळं आम्ही धनगर समाज नको म्हणून मागितले, याला रद्द करावं।